गिरणी कामगारांचा डेटा लीक झाल्याची माहिती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेमध्ये मुद्दा मांडला। म्हाडा डेव्हलपर्सच्या नावाने गिरणी कामगारांना आणि वारसांना खोट आणि मेसेज येत असल्याचा आरोप, तर चौकशीची मागणी। अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीमध्ये सुधारणा होणार। पत्रकारांसाठी नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्ताव शासन पातळीवर विचाराधीन असल्याची प्रताप सरनाईकांची माहिती। जळगावच्या चोपड्यामधील बोर अजंटीमध्ये काळविटाची शिकार। वन विभागाकडून दोघांना अटक। अटकेतील दोघांकडून काळविटाचे 2 शिंग, काळविटाचे शिजवलेले 2 किलो मांस देखील जप्त। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्येच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न। पती पत्नीच्या वादामध्ये पतीचं टोकाचं पाऊल, पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ। 55 वर्षीय व्यक्तीला जीबीएसची लागण, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नांदेडमधील महाडीबीटी पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणी लवकरच संपणार। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांची माहिती। योजनेअंतर्गत 12,000 शेतकऱ्यांची निवड। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एका वाहनाला 2 वेगवेगळे नंबर प्लेट असल्याची धक्कादायक बाब समोर। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन यांच्या सेवेमध्ये वाहन कार्यरत असल्याची माहिती। पुण्यातील वारजेमध्ये पहाटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये थरार। घरफोडी करायला आलेल्या कुख्यात टोळीमधील सदस्याला पोलिसांनी रंगेहात पकडलं। पालघरच्या कासा हद्दीमध्ये मुलांचं अपहरण होत असल्याचा मेसेज खोटा। काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुलांचं अपहरण होत असल्याचा मेसेज व्हायरल होत होता। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं। मुंबईकरांना घरांचं स्वप्न करणारा जादूगार सभागृहात आलाय असं प्रसाद लाड यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली। चिराग घालून अल्लाउद्दीन जशी स्वप्न पूर्ण करतो तसे दरेकरांच्या माध्यमातून नागरिकांचं स्वप्न पूर्ण होतंय, लाड यांचं वक्तव्य।